गाव शांत होतं. रात्र काळी गडद आणि भयाण होती. आजूबाजूच्या शेतात पिकं डुलत होती. पण एका शेताच्या कडेने मात्र रात्रीच्या वेळी काही हालचाली सुरू असायच्या. गावकरी अनेकदा कुजबूज करायचे, कसला तरी विचित्र चालतं इथे. पण कुणाला नक्की काय होतंय हे समजत नव्हतं. कधी काही सामान आत जात होतं, तर कधी अनोळखी चेहरे ये-जा करताना दिसायचे. सुरुवातीला हे सगळं सामान्य वाटलं, पण मग एके दिवशी पोलिसांच्या कानावर एक टीप आली. त्या शेतात काहीतरी गुप्त काम सुरू आहे आणि ते काम गावकऱ्यांच्या कल्पनेपलीकडचं आहे. लोकल क्राईम ब्रांचने लगेच यावर लक्ष ठेवलं. दिवसाचे दिवस गुप्तपणे तपास सुरू झाला. गावकऱ्यांनाही कल्पना नव्हती की त्यांच्या डोळ्यासमोर इतकं मोठं षडयंत्र रचलं जात आहे. अखेर एका रात्री संपूर्ण पथक सज्ज झालं. पोलिसांच्या गाड्या काळोख फाडत त्या शेताच्या दिशेने निघाल्या. श्वास रोखणारा तणाव, एकीकडे गावातला अंधार आणि दुसरीकडे पोलिसांचा गुप्त छापा. पोलीस आत शिरले. सुरुवातीला सगळं काही अगदी सामान्य दिसलं. फक्त एक साधं शेतघर, पण नजरेत येत नव्हतं खरा खेळ. मग अचानक पोलिसांना आढळलं जमिनीखाली एक गुप्त दरवाजा आणि त्या दरवाजाच्या खाली तयार केलं होतं एक तळघर. त्या तळघराचं दार उघडलं आणि आत डोकावलं तेव्हा पोलीसही थक्क झाले. सामान्य शेताच्या आडोशाला सुरू होतं एक भयानक बेकायदेशीर कारस्थान. तिथे रचले होते 5 प्रिंटर, स्टेशनरीचं सामान आणि सगळ्यात मोठं लाखो रुपयांच्या बनावट नोटा. जवळपास 40 लाखांच्या खोट्या नोटा पोलिसांच्या हाती लागल्या. हातोहात 2 आरोपी पोलिसांच्या ताब्यात गेले. संजय सोनी आणि कौशिक श्रीमाली हे दोघे तळघरात बसून चलन बनवत होते. पण खरी डोकं फिरवणारी गोष्ट म्हणजे या खेळाचा मास्टरमाइंड मात्र फरार झाला होता. तो होता रायमल सिंह परमार, ज्याच्या गुन्हेगारी इतिहासाने पोलिसांनाही डोकेदुखी दिली होती. परमारवर आधीपासूनच 16 गुन्हे दाखल होते. खंडणी, मारहाण, धमक्या इतकंच नाही तर पासा या कठोर कायद्याखाली सुद्धा त्याच्यावर कारवाई झाली होती. जेलमधून सुटल्यावर त्यानं पुन्हा गुन्हेगारी जगतात प्रवेश केला आणि यावेळी तो थेट चलनावर डल्ला मारायला निघाला. जेलवारीनंतर परमारने आपला साथीदार संजय सोनीला मिळवलं. दोघांनी मिळून महादेविया गावातील एका शेतात गुप्त तळघर बांधलं आणि सुरू केला बनावट नोटा छापण्याचा काळा व्यवसाय. या टोळीने नेमकं किती काळं काम केलंय, किती नोटा छापल्या, त्यातील किती बाजारात सोडल्या गेल्या याचा शोध पोलीस घेत आहेत. तपासात आणखी अनेक धक्कादायक गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे. कारण फक्त बनावट नोटा छापणं एवढंच नाही, तर त्या नोटा बाजारात पसरवण्यासाठी टोळीचं जाळं किती मोठं होतं हे शोधणं पोलिसांसाठी आता आव्हान ठरणार आहे. पोलिसांनी या ठिकाणी मिळालेलं साहित्य, उपकरण आणि जप्त केलेल्या बनावट नोटांवरून स्पष्ट झालं की हा उद्योग फार मोठ्या प्रमाणावर सुरू होता. सध्या दोन्ही आरोपी तुरुंगात आहेत, तर रायमल परमारचा मोठ्या प्रमाणावर शोध सुरू आहे. गुन्हेगारी इतिहास असलेल्या या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी सर्व यंत्रणा कामाला लावल्या आहेत. गावकरी अजूनही थक्क आहेत. ज्या शेतात रोजच्या जगण्यासाठी धान्य पिकायचं, त्याच शेताच्या तळघरात नोटा छापल्या जात होत्या. आज पोलिसांच्या धाडीत मोठं गुपित उघडलं, पण अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. या टोळीने किती काळ गुपचूप काम केलं, किती बनावट नोटा आधीच बाजारात फिरत आहेत आणि फरार आरोपी परमार कुठे लपलाय, या सगळ्यांचं उत्तर पुढच्या तपासात मिळणार आहे. पण एक गोष्ट नक्की, गावच्या शांत शेतात दडलेलं हे गुपित उघड झाल्यानंतर संपूर्ण परिसर हादरला आहे.